नमस्कार मित्रांनो, नवरात्रीचा उत्सव चालू आहे. आपण नवरात्रीमध्ये नवदुर्गांचे पूजन करतो. या नवदुर्गा ज्या आहेत ना, ते एका स्त्रीमध्ये ऑलरेडी विसावलेल्या आहेत. त्यांच्या एका प्रत्येक स्थिती आहे, अवस्था आहे, त्याच नवदुर्गा आहेत. आपण पाहतोय सगळ्यात पहिलं नातं जे एक स्त्री निभवते ते आहे एका मुलीचं. म्हणूनच पहिली नवरात्रीची देवी आहे शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे एक घरातली मुलगी जी की आनंदायी वातावरण ठेवते. त्याच्यानंतर तिची अवस्था होते ब्रह्मचारिणी देवीची, म्हणजेच एक विद्यार्थी अवस्था जिथे ती स्वतःचं करिअर घडवते, स्वतःला घडवते. आणि त्याच्यानंतर तिची अवस्था होते युवा अवस्था, म्हणजे खूपच सौंदर्य आणि सर्जनशील व्यक्ती बनते, ती म्हणजे चंद्रघंटा. आणि ती खूपच समाधानी पण असते, त्याच्यामुळे ती सर्वांना सामावून घेते. त्याच्यानंतरचं तिचं रूप आहे कुष्मांडा देवी. कुष्मांडा म्हणजे नवीन जीवनाला सुरुवात करणारी जीवनदायिनी बनते ती. म्हणजे तिचं वैवाहिक जीवन सुरू होतं, तिथून ती घरामध्ये एक नवीन सुरुवात सुरू करते, म्हणूनच ती होते कुष्मांडा देवी. त्यानंतर स्त्रीची ओळख एक आई म्हणून होते, म्हणूनच पुढची देवी आहे नवरात्रीची स्कंद माता. स्कंद माता देवी जी आहे घरातील आपल्या लेकरांसाठी जगते, घरासाठी जगते. नंतरची देवी आहे आपली ती म्हणजे कात्यायनी देवी. कात्यायनी देवीचा अर्थ असा असतो जी की स्वतःच्या जे पण साहस, भीती किंवा खूप साऱ्या ज्या मनामध्ये तिच्या शंका असतात त्या सर्व गोष्टींवरती कंट्रोल, विजय प्राप्त करते. आणि एक चांगली बायको जी की नवऱ्यासोबत खंबीरपणे आपल्या फॅमिलीसाठी खंबीरपणे उभी राहते, अशी असते कात्यायनी देवी. त्याच्यानंतर असते, तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक साहस, भीती, खूप साऱ्या गोष्टी असतात किंवा आपले वैचारिक विरोधता असते. या सगळ्या गोष्टीवर जी विजय प्राप्त करते ती म्हणजे कालरात्री देवी. ती महिषासुराचा वध जसे करते ना, तसे ती स्वतःमधल्या दुर्गुणांवर विजय प्राप्त करते, म्हणजे कालरात्री देवी. त्यानंतर जेव्हा तीच स्त्री दुसऱ्या स्त्रियांसाठी एक इन्स्पिरेशन बनते, एक उदाहरण बनते, तिच्यातल्या ग्रेटनेसमुळे म्हणू शकतो, म्हणूनच ती बनते महागौरी. महा म्हणजे ग्रेट. त्याच्यानंतर ती स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्या स्त्रियांसाठी किंवा समाजासाठी जेव्हा काहीतरी एक खूपच उपभोग्य महत्त्वाचा घटक बनते, तेव्हा ती बनते सिद्धिदात्री. त्याचा अर्थ असा होतो की सर्वांचंच कल्याण करणारी. अशा प्रकारे या नवदुर्गा ज्या आहेत एका स्त्रीमध्ये सामावलेल्या आहेत. म्हणून हे फक्त नवरात्री म्हणून नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपण एका स्त्रीचा आदर केला पाहिजे, त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.